तर जळगावमध्ये महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन विजयी झालेत। नंदकिशोर महाजन 577हून अधिक मतांनी विजयी झालेत। महाविकास आघाडीच्या शरद तायडे यांना 5 मतं मिळाल्याची माहिती मिळतेय। विजयानंतर नंदकिशोर महाजनांनी आमच्याशी बातचीत केली आहे, पाहूया। महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन हे विजयी झालेले। स्वतः नंदकिशोरजी महाजन आपल्यासोबत आहे। पहिल्यांदा खूप खूप अभिनंदन, तुमचं मोठ्या मताधिक्याने तुम्ही विजयी झालेला। काय पहिली प्रतिक्रिया आहे? या ठिकाणी पहिल्यांदा तर मी सर्व मतदार बंधूंचे खूप खूप मनापासून या ठिकाणी आभार मानतो। कारण आपण बघितलं तर संपूर्ण महाराष्ट्रात सर्वात जास्त मताधिक्याने या ठिकाणी ही जळगावची सीट विजयी झालेली आहे। आणि आपण जर बघितलं तर महायुतीच्या तर सर्वच मतदारांनी मला मतदान केलंच, परंतु महाविकास आघाडीच्याही मतदारांचं मतदान आम्ही आमच्या पारड्यात पाडण्यात यशस्वी झालेलो आहे। तसंच अपक्ष उमेदवारांनी चांगला प्रतिसाद आम्हाला या ठिकाणी दिला असल्यामुळे त्यांचं खूप खूप मनापासून या ठिकाणी आभार मानतो। त्याचबरोबर महायुतीचे सर्वच नेते असतील, मग आमचे नेते आदरणीय गिरीशभाऊ महाजन असतील, आदरणीय गुलाबरावजी पाटील असतील, आदरणीय रक्षाताई खडसे, आदरणीय संजूभाऊ सावकारे, तसेच महायुतीचे सर्वच आमदार यांनी खूप मेहनत घेऊन या ठिकाणी महायुतीच्या मागे भक्कम असा पाठिंबा उभा केला। त्याबद्दल त्याही सर्व नेत्यांचं मी या ठिकाणी मनापासून आभार मानतो। या ठिकाणी शरद